जोगेश्वरी इथल्या पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली 3 ते 4 फूट पाणी भरलेलं आहे. जोगेश्वरीतल्या SRPFच्या गेट बाहेर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय, त्याची दृश्य आपण बघतोय. त्यामुळे बोरिवलीकडनं अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. आपण आहोत जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयाजवळ. या ठिकाणी दृश्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे वाहन चालकांना मोठी अडचण आहे. ज्या ठिकाणी कसरत करावी लागत आहे. खरं तर दृश्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गाडी आहेत. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने जाणारा मार्गावर जो आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग SRPFचे गेट समोर आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरलं आहे. तर समुद्रासारख्या मोठमोठ्या रस्त्यावर लाटा उठत आहेत. खरं तर आज सकाळपासून आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. पण या जोरदार पावसामुळे पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी जलमय झाले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी जवळ हा देखील सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी भरलं आहे. सध्या जनरेटरच्या माध्यमातून पालिकेचा जे जनरेटर आहे या ठिकाणी पाणी काढण्याचा प्रयत्न केला जात आहेत. मात्र या पाणी भरल्यामुळे आहे तर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गोरेगाव असेल, जोगेश्वरी, मालाड या सर्व दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी भरला, वाहतूक कोंडी निर्माण झाली. या पाणी काढण्याचा देखील प्रयत्न युद्ध पातळीवर पालिकेकडून चालू आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडी काढण्याचा देखील प्रयत्न आहे जो तो वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मुंबईच्या सगळ्याच उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईतल्या खार रोड, सांताक्रूज, वरळीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे आणि कोकणाला सुद्धा सध्या हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत सध्या मुंबईतनं. ते आपल्याला अपडेट देतील. मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे पावसाची? आपण सध्या कुठे आहात निलेश? पूर्वी अगदी काही काळासाठी पावसानं उसंत घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. पुढच्या 24 तासांसाठी पालघर वगळता मुंबई आणि कोकण विभागाला हा ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आलेला आहे. आता देखील मी खार स्टेशन परिसरामध्ये आहे आणि मुसळधार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळपासून खार असेल, यासोबतच बँड्रा असेल, अंधेरी असेल, बोरिवली असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. साकीनाका परिसरात तर अनेक ठिकाणी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यामुळेच प्रवाशांना मार्ग काढताना देखील अडचणी येत होत्या. तर दुचाकी चालकांना, चारचाकी चालकांना दृश्यमानता कमी झाल्यामुळं अडचणींचा सामना करावा लागत होतो. अशीच परिस्थिती आज दिवसभर राहण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांसाठीचा हा ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना आहेत. सध्या आपण खार रोड स्टेशन परिसरातली दृश्य पाहतोय. या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक समस्या निर्माण झाल्यामुळं लोकलवर देखील काही काळ प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यामुळं नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीचा दिवसभर पाऊस राहील आणि त्यामुळं नागरिकांना काळजी घ्यावी. यासोबतच गरज असेल तरच घरातून बाहेर पडावं अशा पद्धतीची सूचना देखील महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीनं देखील सध्या पावसामुळं अनेक ठिकाणी गटारं उघडे आहेत, त्यामुळं पाणी देखील जे आहे ते पावसाचं पाणी, गटाराचं पाणी असं मिसळताना पाहायला मिळतं. त्यामुळं काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. पूर्वी निलेश, या व्यतिरिक्त सध्या वाहतुकीवरती आणि त्याचबरोबर लोकल ट्रेन्सच्या वेळापत्रकावरती याचा कितपत परिणाम झालाय आणि लोक पोहोचू शकले आहेत त्यांच्या ऑफिसला का बऱ्याच लोकांनी परतण्याचाच मार्ग स्वीकारलाय? पूर्वी खरं तर अंधेरीवरून बँड्राच्या दिशेनं म्हणजे दक्षिण मुंबईत जाणाऱ्यांची संख्या ही जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि हा हायवे जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक समस्येमुळं अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळाला होता. ट्रॅफिक जॅमची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात जाणवली होती. हळूहळू वाहतूक पोलिसांना मार्ग करून द्यायचा प्रयत्न केला होता, मात्र साधारणपणे 12पर्यंत अशाच पद्धतीची ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत होती. आता थोड्याफार प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली होती, मात्र पुन्हा एकदा जोरदार पावसानं सुरुवात केली आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळू शकते. ट्रेनचा जर आपण विचार करायला गेला तर अजूनही मोठ्या प्रमाणात अशी काही सध्या परिस्थिती नाही आहे, कुठं अडचणी नाही आहेत. वाहतूक जी आहे रेल्वेची ही सध्या सुरळीत आहे, मात्र 5-10 मिनिटं उशिरानं ही सध्या वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. कारण सकाळच्या सुमारास ज्या पद्धतीने पाऊस होता त्यामुळं अडचणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पूर्वी निलेश, फक्त आपण तर आता खारमध्ये आहात, पण त्याचबरोबर मुंबईमध्ये इतर ठिकाणी पण अशाच पद्धतीची परिस्थिती आहे का? आणि त्याचबरोबर नक्की कुठल्या पद्धतीचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे? ही परिस्थिती किती वेळ राहण्याची शक्यता आहे, याबद्दल काय अंदाज आहे? ऑरेंज अलर्ट सध्या मुंबईला जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे किंवा प्रचंड वाऱ्याचा वेग जो आहे हा समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळू शकतो. खार असेल, यासोबतच
बँड्रा असेल, यासोबतच अंधेरी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं. मात्र महानगरपालिकेच्या वतीनं सर्व जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं रस्त्यावर साचलेलं जे पाणी आहे ते मोकळं करण्याचा प्रयत्न होत होता. अनेक ठिकाणी जे पॅथहोल्स आहेत त्या ठिकाणी स्वतः महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते आणि या ठिकाणचं पाण्याचा निचरा करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. खरं तर मुंबईमध्ये ज्यावेळेस पावसाचा विषय निघतो त्यावेळेस प्रामुख्याने हिंदमाता असेल किंवा सायन सर्कलचा विषय येतो. मात्र या परिसरामध्ये पाऊस नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पावसाची पाणी साचल्याची घटना नव्हती. मात्र वाहतूक समस्या जी आहे ती दक्षिण मुंबईकडे जाताना अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत होतं. मी देखील या संपूर्ण परिसरात म्हणजे साधारणपणे अंधेरीपासून घाटकोपर यासोबतच खार असा प्रवास केलेला आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे ते वाहतूक समस्या जी आहे ही जाणवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पूर्वी खरंय निलेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आता आम्ही सध्या वाकोल्याच्या भागातली दृश्य बघतोय. इथे सुद्धा सर्व्हिस रोडवरती पाणी दिसतंय, फ्लायओव्हरच्या सुरुवातीला पाणी दिसतंय. त्याचा नक्कीच जनजीवनावरती आज परिणाम होणार आहे. आणि कोकणामध्ये आज काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजसाठी मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सोबतच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. साऊथ वेस्टर्ली विंड्स आणि ज्याच्या पाऊस पडण्यासाठी ज्या सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहेत त्या फेवरेबल झाल्या आहे. आर्द्रता तयार झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारणतः येत्या 24 तासामध्ये एक्सेप्ट पालघर संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच वाऱ्याचा वेग वाढण्याची पण शक्यता आहे. यानंतर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात. लातूरमध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची